नमस्कार मंडळी, मी सुरेखा. स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत पॅनकेक, चॉकलेट पॅनकेक. हा मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे. अगदी झटपट थोडक्या साहित्यात होणारा आहे. तर त्याच्यासाठी मी इकडे एक अंड घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि हा पिवळा बलक आणि पांढरा बलक वेगळं करण्याची काही गरज नाही, आपण एकत्र पण त्यांना करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचंय आणि दूध घालून झाल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थितरित्या असं ढवळून घ्यायचंय. दोन्ही एकजीव होईस तोपर्यंत हे पहा, असं ढवळून घ्यायचंय, व्यवस्थित असं ढवळायचंय. त्याला ढवळून झालं की त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची, थोडीशी घालायची, कारण लास्ट मध्ये आपण चॉकलेट सिरप घालणार आहोत ना त्याच्यात, तर मग ते जास्त गोड होण्याची शक्यता असते. आणि साखर घालून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालायचंय, हे पण व्यवस्थित ढवळून घ्यायचंय साखर विरघळस तोपर्यंत. त्याच्यानंतर ह्याच्यात मावेल एवढा मैदा घालायचा आहे. तुम्ही मैदा घाला किंवा गव्हाचं पीठ घातलं तरी चालते. आणि ते असं व्यवस्थित असं त्याच्यात मिक्स करून घ्यायचंय. गुठळ्या राहता कामा नये, असं मिक्स करून घ्यायचंय त्याला व्यवस्थित. आपल्या इडलीचं पीठ कसं असतं त्या पद्धतीने ते झालं पाहिजे. हे बघा, हे असं झालंय. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता थोडी वेलची पावडर घालून घेते. वेलची पावडर अगर इसेन्स, दोन्हीपैकी एक काही घालू शकता तुम्ही. तर इकडे मी वेलची पावडर घातलेली आहे. 1 चमचा तेल घालायचंय, 1च चमचा तेल घालायचंय. दोन्ही मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायची. आणि बेकिंग पावडर लास्ट मध्ये घालायची, अगोदर नाही घालायची. आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचंय. त्याच्या अगोदर मी इकडे पॅन गरम करायला ठेवला होता. तर पॅनला आपल्याला तेल, तूप, बटर लावायची काही गरज नाही. त्याच्यानंतर आपल्याला ते पॅनकेकचं बॅटर असं चमच्यात घेऊन असं फक्त ओतायचंय वरून. तो ओतून असं सोडून द्यायचं. गॅसची फ्लेम तुम्ही स्लोच ठेवा, म्हणजे तो छान असा भाजला जातो व्यवस्थित. आणि खालून भाजलाय की नाही समजण्यासाठी वरती त्याच्यावर असे छोटे छोटे बुडबुडे येतात. खूप प्रमाणात असे बुडबुडे येतात वरती, असे असं जाळी जाळी टाईप पडतो त्याला. आणि थोडा फ्लफी पण होतो तो. मग असं समजायचं की खालून तो व्यवस्थित भाजला गेलाय. आता बघा, बुडबुडे आले व्यवस्थित आणि असा फ्लफी पण झालाय, थोडासा स्पॉन्जी टाईप असा. हे पहा, आता तो खालून व्यवस्थित असा भाजला गेलाय. हे पहा, असं हा असा कलर यायला पाहिजे पॅनकेकला. तर खालच्या साइडून पण व्यवस्थित तो भाजलाय. तर त्याला काढून घ्यायचंय. एका अंड्यामध्ये ह्या साईजचे 3 पॅनकेक झालेत. त्याच्यानंतर हे चॉकलेट सिरप मार्केटमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध असतात. तर ते अशा पद्धतीने घालून घ्यायचंय. चॉकलेट सिरप ऐवजी आपण मध पण घालू शकतो त्याच्यावर. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट जरूर करा.